नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या हातामध्ये काय दिसत असेल बरं, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर हे प्रोडक्ट मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि हे काय आहे बरं आणि हे वापरतात कशासाठी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे आहे डोरी मेकिंग किट. हे जे मी मिशोवरून मागवलेलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला डोरी बनवावे लागते. रेडीमेड दोरीपेक्षा आजकाल बायका बनवलेले कपड्यापासून बनवलेल्या दोरीलाच जास्त महत्त्व देतात. तर आता ही दोरी या डोरी मेकरच्या मदतीने अगदी 5 मिनिटांमध्ये कशी बनवायची तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि हो, हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की याला बाय करू शकता. तर आता आपण पाहूया डोरी कशी बनवायची ते. आता डोरी बनवताना सुरुवातीला आपण जेवढं रेग्युलर कापड घेत असतो 1.25 इंच रुंद तेवढंच कापड घेतलेलं आहे. आणि लांबी तुम्हाला जेवढी डोरी बनवायची आहे तेवढी तुम्ही लांबी घेऊ शकता. अगदी किती पण लांब दोरी तुम्ही या डोरी मेकरच्या मदतीने बनवू शकता. आता ही जी कापड घेतलेलं आहे त्याला आपण या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं वरच्या बाजूने व्ही आकार असं मार्किंग करायचं आहे. वाय आकार मार्किंग करायचं आहे म्हणजे हे पुढच्या बाजूने पटकन निघतं. तर इथे पहा, जसं पहिलं आपण सुई आणि दोऱ्याच्या मदतीने दोरी बनवायचो त्यावेळेस जसं मार्किंग करायचं तसंच मार्किंग केलेलं आहे. फक्त सुई दोऱ्यापेक्षा या प्रोडक्टने पटकन दोरी बनवून येतं. हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. तर पहा, आता सरळ एका लाईनमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारताना एकसारखं मार्जिन घेऊन शिलाई मारायची. जो नॉब आहे त्या नॉबच्या मार्किंगमध्ये तुम्ही शिलाई मारली तरी चालतं. म्हणजे जास्त मोठी शिलाई मारायची नाही, अगदी बारीक 1/4 इंचापेक्षाही एक लाईन कमी अशी शिलाई पूर्ण दोरीला मारून घ्यायची आहे. आता पुढच्या बाजूने आपण वाय आकार दिलाय, मागच्या बाजूने तोही देण्याची गरज नाही. आता मार्किंग करून झालेलं आहे. तर आता हे प्रोडक्ट आहे डोरी मेकर घ्यायचं आहे. याला एक अशी क्लिप असते, ती हे जे पुढचं क्लिप आहे त्याच्या मदतीने ही पूर्ण ओवून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने ओवून घेतलं. त्यानंतर या वरचा जो असं काठीच्या आकारासारखा आहे तिथे कपडा अडकून घ्यायचा आहे आणि हा जो नॉब दिसतो हा लॉक करून घ्यायचा आहे. आणि पहा, आता ही दोरी इथे थोडंसं पुढे ओढायची आहे. तर सुरुवातीला थोडंसं हाताने इथं थोडंसं कापड प्लेन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं कापड पुढे आलं की तुम्ही अगदी हाताने इझिली ओढू शकता. तर आता हे जो दोरा आहे, हे शिलाई मारतानाचा एक्स्ट्राचा दोरा आहे तो मी अगोदर कट करून घेते, म्हणजे कापड ओढायला आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. तर आता पहा, इथे अगदी इझिली दोरी पलटली जाते. फक्त असं कापड थोडं थोडं पुढे खेचायचं आहे. आता पूर्ण कापड बाजूला बाहेर करून घ्यायचं आहे, म्हणजेच जिथं आपण कापड दोरीला ह्या डोरी मेकरला अडकवलेलं आहे तिथपर्यंत. त्यानंतर हे जे आहे हे काढून घ्यायचं आहे, ओपन करायचं आहे आणि यामधनं दोरी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे पहा, आता इथे मी एकदम एकत्र गोळा केलं आहे. तसं नाही करायचं, थोडं थोडं करायचं, म्हणजे इथं गाठ होणार नाही एका जागी आणि प्लेन दोरी बाहेर येईल. तर पहा, अशा पद्धतीने थोडी थोडी करून अगदी हार्डली 2 मिनिटांमध्ये ही दोरी बनवून होते. इथं तुम्हाला समजावं म्हणून मी अगदी स्लो आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. खरं तर 2 ते 3 मिनिटांमध्ये ही पूर्ण दोरी बनवून तयार होते. आणि बाहेर जी दोरी आपल्याला आज 10 रुपयाला मार्केटमध्ये भेटते ती अगदी 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित आपण घरी बनवू शकतो. आणि शिवाय बऱ्याच वेळा दोरी मॅचिंग भेटत नाही, तर ही सुद्धा झंझट राहत नाही. तर मग मैत्रिणींना आवडलं की नाही तुम्हाला हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल तरी मी हे प्रोडक्ट टॅग करते, म्हणजे तुम्ही हे मागवू शकता. हे प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवलेलं आहे मिशोवरून. अगदी 99 रुपयाला, 99 रुपयाला. नुसतं हे प्रोडक्ट नाही
तर याच्यासोबत अजून 2 प्रोडक्ट आहे आणि मला हे सांगा कमेंट करून की हे प्रोडक्ट आहे की नाही आपल्या मैत्रिणींच्या कामाचं. तर मी तुम्हाला अजून जे 2 प्रोडक्ट आहे तेही दाखवते. हे आहे पहा आणि अजून एक आहे हे. असे 3 प्रोडक्ट मला फक्त 99 रुपयाला मिशोवरती मिळवलेले आहे. ते तुम्ही नक्की खरेदी करा. तर हे आहे डोरी मेकर, त्यानंतर हे आहे कटर आणि हे आहे दोरा उसवण्याचं किट. बऱ्याच वेळा आपल्याला दोरा काढण्याचा कंटाळा येतो, त्यावेळेस हे फक्त वरचं टोक दोऱ्यामध्ये टाकायचं आणि ओढायचा की अगदी इझिली हे ओढलं जातं. तर अशा पद्धतीने हे प्रोडक्ट तुम्ही अवश्य खरेदी करा. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना